पेंटा या सावकाराचे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला उलट उत्तर देतो आणि तो म्हणतो, तू मला मारलं तर त्या ठिकाणी मी पण गप्प बसणार नाही आहे आणि मीही त्या ठिकाणी तुला घनचक्कर दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची धमकी पेंटा सावकाराला देतो आणि तिथून पळ काढतो. पेंटा सावकाराला शिव्या देतो, तो निर्भय मानाने देतो. तो म्हणतो, मी पण काय करणार आहे, शिकणार आहे, मोठं होणार आहे आणि सावकाराचं कर्ज फेडणार आहे, असं वचन तो लक्ष्मीला देतो. आणि लक्ष्मी कुठेतरी आनंदाने त्या ठिकाणी लक्ष्मीलाही आनंद होतो की जरा कुठेतरी आपला मुलगा आपलं पांग फेडेल आणि म्हणून त्या ठिकाणी तीही सुखावते. पेंटा सावकाराला शिव्या देऊन निर्भय मनाने रानाकडे धाव घेतो आणि तलावाकडच्या आजणाच्या झाडावर जाऊन बसतो. पाणी मोजतो, पाढे पाठ करतो. तलावातले तांबडे पिवळे कमळ मोजून बेरीज वजाबाकी करतो. तलावाच्या काठाकाठाने चिखलात हात घालून कमळाच्या फुट्या बोळंदे काढतो. लांब लांब इटगळी सारख्या वळवळणाऱ्या बोंबील मासोळ्या त्या ठिकाणी धरतो. सागाच्या पानांचे मोठे डोफे बनवून त्यात मासळे, बोळंदे, फुट्या घरी घेऊन आला आणि त्याले पाहून बाजा संतापला. कारण सावकाराला बरे वाईट बोलल्यामुळे बाजाला राग आलेला असतो, कारण बाजाला त्याच्यामुळे मार मिळालेला असतो आणि यापुढे जास्त छळ होणार या भीतीने बाजा खाटेवरून उतरतो आणि त्याच्यावर संतापतो. तेव्हा पेंटा त्याला म्हणतो, बाबा तू भिवू नको, उद्या मी मोठा होईन, तुझ्यावरचं कर्ज चुकवीन, काम करीन. पेंटा आता चांगला लिहायला वाचायलाही शिकला होता. पाठी दप्तर नसायचे, परंतु तो वर्गात मन लावून शिकायचा. गावातल्या इतर 2 पोरांजवळची पुस्तके पाहून पेंटा अभ्यासही करायचा. वर्गात गुरुजींनी शिकवलेलं ध्यानात ठेवायचा. त्याच्या मनात जिद्द होती, सावकाराचा बदला घेईनच, कसेही करून शिकून मोठा होईन, हा ठराव त्याने स्वतःचीच केला होता. या अंधार यात्रिकाने सूर्य मुठीत धरण्यासाठी व अंधार यात्रा संपवून टाकण्यासाठी आता तो अंधार पिऊन उजेडाची प्रत्येक सकाळ स्वतःच शोधू लागला होता. त्याने आणलेले बोंबील धुतले, तलावातले बोंडे फुट्या उकडून आपण खाल्ले, चिंगीमिंगीला दिले आणि खुटीवरचा ढोल काढून ताल धरून वाजवू लागला. बोंबीलचा रस्सा बाबाला पिण्यासाठी करून दिला तसा त्याला हुशारी वाटली, जणू बुडत्याला काठीचा आधार. आज रविवार होता. हळूहळू चालत जाऊन सावकाराला माफी मागून घरात 4-2 पायली ज्वारी धान मागतो म्हणून बाजा काठीच्या आधाराने कसाबसा दुकानापर्यंत पोचला. सर्व अंग त्याचं जीर्ण झालं होतं आणि चांबडीचे पालरंग उडून कोंडा निघाल्याप्रमाणे दिसावं तसा बाजा दिसत होता. तिरीवरच्या त्या ठिकाणी लंगोटही त्या ठिकाणी फाटून गेली होती. ओठावर डांगरा एवढ्या फटी त्या ठिकाणी पडल्या होत्या. हातापायावर कोंडा उफाळत होता. नखे वाढून वाकडी तिकडी पांढरी फट्ट दिसत होती आणि त्याला बोलताना धापही लागत होती. सावकार गळ्यावर धनात्रीच्या सापाप्रमाणे फलफट मारून नोटा मोजत होता. एक गाडी रानातून आलेल्या गोंड भिल्लाजवळून 1 किलो चारोळ्याच्या बदल्यात 5 किलो जाडे मीठ देत होता. दुसऱ्या गाडी 10 पैसे किलोप्रमाणे मोह मोजत होता. पण तर कुडभर धानावर 10 तंबाखूची पानं याप्रमाणे नोकर माल देत होते. त्याच्या या बदल्यात सावकार हिशेब आडव्यानं ग्राहकांना सांगून पैसे घेत होता. नाकावर माशा बसल्याप्रमाणे नसनस करीत, बेटांना हिशेब नाही येत, बाप जन्मी पैका पाहायला नाही काय करावं यांनी तरी, अशा पद्धतीचे उपहासाचं बोलणं त्या ठिकाणी सावकार हा करत होता. तेवढ्याच समोरून काठी टेकत बाजा सावकाराच्या पुढे येतो. बाजाला पाहताच सावकाराचा मेंदू वितळू लागतो, कारण हातापायावर पाल चढल्याप्रमाणे तो तापतो. ह्याच्या पोराने माझा अपमान केला, त्याचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी तो पुढे सरसावतो. बाजा समोर येताच त्या ठिकाणी तो खो खो करीत ह्या करून हात जोडून माफी मागतो सावकाराची. पण सावकार गुरुकन त्या ठिकाणी बोलतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या मुलाने माझा अपमान केला आहे ना, तर त्या ठिकाणी जे काही कर्ज आहे ते 3,000च्या वर, त्या ठिकाणी 500 रुपये कर्ज अजून वाढलं आहे, कारण तो इतक्या दिवस कामाला आला नाही. अशा पद्धतीचं जी काही बोलणी आहे तो सावकार त्या ठिकाणी त्याला करतो. तसा बाजा सावकाराच्या पाया पडतो. सावकारांचे डोळे लाल पिवळे झालेले असतात आणि त्याला तो घरात घेऊन जातो आणि घरात येण्यासाठी खुणावतो आणि त्याला वाटते की आपल्याला कशाच तरी तांदळाचे किंवा गव्हाचे वगैरे काहीतरी धान्य आपल्याला तो देईल, म्हणूनच त्याने आपल्याला त्या खोलीमध्ये बोलवलं आहे.
अशा खोलीमध्ये तो बाजाला घेऊन जातो की ज्या खोलीला काय असतात तर फक्त एकच खिडकी होती आणि आतमध्ये अंधार गडप होता. खोलीत ना सूर्यप्रकाश यायचा ना खोलीतून आवाज कोणताही बाहेर यायचा. अशा खोलीमध्ये तो बाजाला बोलावतो. त्या ठिकाणी दोन तीन खोल्या ओलांडल्यानंतर ती खोली येते. खोलीचं दार लावून घेतो सावकार आणि बाजाला त्या ठिकाणी कळतं आणि भीती वाटू लागते. सावकाराच्या पाया पडून केविलवाणी पडून तो क्षमा मागू लागतो, जीवदान मागू लागतो. परंतु सावकाराच्या मस्तकात चढलेला क्रोधाग्नी त्याची ज्वाला भडकून सावकार वेडा होत झालेला असतो आणि तो दना 10-5 गुद्दे त्याच्या छातीवर मारतो, पोटावर मारतो, लाथा मारतो. त्या ठिकाणी वाळल्या मुळीसारखा त्याला उचलून भाडकन खाली आदळतो. त्या सरशी तो गलित गात्र जीव पाखरासारखा फडफडतो. नाकातंडातून रक्त यायला लागतो. केविलवाण्या तोंडाने तो पाणी मागतो, परंतु त्या ठिकाणी त्याला पाणी मिळत नाही. गरगर डोळे फिरायला लागतात आणि मुका बाजा कायमचाच मुका होतो आणि त्या ठिकाणी त्याचा जीव जातो. हे त्या सावकाराला कळतसुद्धा नाही की कधी त्याचा जीव गेला आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर सावकार आपले कपडे आवरतो आणि पटकन तो बाहेर येतो. तो मुका बाजा आत जात असताना फकीराने रागुणी बघितलेला असतो आणि त्याच्या मनातसुद्धा त्या ठिकाणी पाल चुकलेली असते, परंतु ते काहीही बोलत नाही. ते फक्त शांत राहतात. दिवस मावळतो तरी लक्ष्मी घरी येते. त्या ठिकाणी घरी येते आणि पाहते तर आपला बाजा घरी नसतो. बाजा घरी नसल्यामुळे त्या ठिकाणी ती चिंतेत पडते की बाजा कुठे गेला आहे आणि त्या ठिकाणी कुठं गेला बाप मालकाकडे जातो. 2-4 पायली धान मागतो. चिंगी पाण्याची कळगी ठेवत म्हणाली, कारण चिंगी घरी असते आणि तिला माहिती असतं की आपला बाप कुठं गेलेला आहे. आणि पेंटा शेजारच्या धरून आणलेली कानकुंडे मोहात टाकून उकडण्याकरता जाळ पेटवत असतो आणि आईला म्हणतो की माय कांदे उकडून भूक लागली तोवर बाप येईल, आपण खाऊ, अशा पद्धतीचं बोलणं त्याचं चाललेलं असतं. परंतु बराच वेळ होतो तरी 8-9-10 वाजतात तरी बाजा येत नसतो. त्यावेळेस त्या ठिकाणी सावकाराचं घर पाड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अजून कसा बाजा आला नाही म्हणून लक्ष्मीला काळजी वाटत असते. आणि मग त्या ठिकाणी पेंटा येतो, म्या तुम्ही झोपा म्हणत झोपाट सरकवून त्या अंधारात कशाची पर्वा न करता झपाझप पावलं टाकी सावकाराच्या वाड्यावर पोचते आणि सावकार झोपाळ्यावर झोके घेत असतो. नोकर चाकर उरली कामं घरी जायच्या गडबडीमध्ये करत असतात आणि अरे गणबा हरकिसन जागो इथंच थांबा रे, धनाची थप्पी बाहेरच आहे, वरांड्यावर पडली आहे, तेव्हा इथंच खाऊन पडा, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी सावकार त्या वेठबिगाऱ्यांना देतो. लक्ष्मी दरवाजात उभी असते आणि मुका कुठे आहे अशी त्या ठिकाणी ती सावकाराला भीतच विचारते. त्यावेळेस सावकार बसकन ओरडतो आणि त्या ठिकाणी मले काय मालूम अशा पद्धतीने बसकन ओरडून त्या ठिकाणी बोलतो. परंतु इकडेच आमच्याकडे जातो म्हणून पोरायले सांगून आला, असं लक्ष्मी ज्यावेळेस सांगते त्यावेळेस तो म्हणतो मले माहीत ना, 10 दिवस झाले मी त्याचं तोंड पाहिलं नाही ना मुले, न तू मला विचारते लय शायनी आहेस काय, अशा पद्धतीने तो तिलाच उलट उत्तर देतो. परंतु लक्ष्मीला त्या ठिकाणी खूप वाईट वाटतं, पण तिला बाजा कुठे दिसत नाही आणि मग ती त्या ठिकाणी तशीच परत आपल्या खोपटामध्ये पोहोचते. पेंटा आगीच्या उजेडामध्ये पुस्तक वाचत असतो आणि माणसाला माणुसकीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठणार नाही. पेंटा हे वाक्य घोकून परीक्षेची तयारी करत असतो आणि झोपट्याचा आवाज होताच पुस्तकाचे लक्ष वळवून तो पाहतो. तो माय आलेली असते आणि तो विचारतो, माय बाबा? नाही रे बेटा, कुठं गेला तुझा बाप? वाड्यावर विचारपूस केली पण त्यांनाही माहीत नाही आणि कुठं गेला असेल एवढ्या अंधारात रानात, कुठून पाहून मी त्याला, अशा पद्धतीची चिंता ती त्या ठिकाणी व्यक्त करत रडत असते. तेवढाच त्या ठिकाणी पेंटा हा मी येतो मुखिया दादाकडे जाऊन असं म्हणतो आणि तो 1-2 फरलांग त्या ठिकाणी गोटूल होतो. त्या गोटुलात अजून पंचायत भरल्याचा आवाज त्या ठिकाणी येत असतो आणि तिला त्या ठिकाणी आशेचा किरण चमकल्यासारखं वाटतं. ती गोटुलात गेली, बाजा कुठे आहे का म्हणून चौफर नजर फिरवते, सर्वांना विचारपूस केली पण मुखिया दादा मुका दिसला का? होय बाई, दुपारी 3-4 वाजता तो सावकाराच्या वाड्याकडे जातो म्हणाला होता. तवा बोगा व शंकरही म्हणाला, हो ना, मी बी पाहिलं, दुकानाच्या आवारातच तो मला भेटला होता. दुकानात गेला बापा, गणपाहेर किसन तिथंच होते, विचार का त्यांले. पेंटा सर्व बायांना सांगत होता, माझ्या बापाला सावकाराने गडप केले.
सर्वांचे लक्ष पेंटाच्या हाकेकडे लागले. चला माझ्यासोबत. सावकाराच्या वाड्यावर लहानसा पेंटा पेटत्या ओंडक्यासारखा पेटून निघाला होता आणि वस्तीवर मुखियाने फुकार दिला आणि सारी वस्ती, जवळपासच्या टोळ्यांवरचे आदिवासी, स्त्री पुरुष, लहान मोठे सावकाराच्या वाड्यासमोर गोळा झाले. वाड्याला लोकांनी घेरून टाकले आणि पेंटा मुखिया संभा शिवा ओरडले, सावकार घराबाहेर ये. आणि सावकाराला बाजा कुठे आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. बाजा कुठं गेला हे मला माहीत नाही असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सगळेच त्या ठिकाणी त्या सावकारावर तुटून पडले. कारण सावकाराची जी काही राक्षसी वृत्ती होती त्या राक्षसी वृत्तीलाच बाजा बळी पडला होता हे कुठेतरी त्यांना कळून चुकले होते. परंतु जोपर्यंत बाजाचं प्रेत दिसत नाही तोपर्यंत त्यांना काहीही करता येत नाही. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी खवळलेला मुखिया सावकाराच्या घरात जाऊन त्याच्या बकऱ्यासारखे बोटं धरून खेचत त्या ठिकाणी आणतो, तेवढ्या जंगलातले शिकारदार गावात आले आणि ते म्हणतात की डोहात कोणाचं तरी प्रेत तरंगत आहे. आणि मग त्यावेळेस जमाव चिरडून गेला आणि पेटत्या आगीत तेल टाकावं तसं ते लोक भरकले आणि सावकाराला लाठ्याने त्या ठिकाणी मारू लागले, दगडाने ठेचू लागले आणि अशा पद्धतीनं त्याला मारून त्या ठिकाणी त्याला गलितगात्र करून सोडले. म्हणजे ज्यावेळेस एखादा पेटबिकार किंवा एखादा गुलाम त्याच्या अन्यायाची जाणीव करून दिल्यानंतर पेटून उठतो, तशा पद्धतीने पेंटा आणि संपूर्ण जे काही आदिवासी लोक आहेत की जे वेठबिगारी करत होते त्यांना त्या ठिकाणी माहिती सांगितल्यामुळे आणि स्वतःवर झालेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाल्यामुळे ते काय झाले, त्या ठिकाणी पेटून उठले. आणि जेव्हा या बाजाचे प्रेत नदीत त्यांना मिळाले तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असलेली जी काही क्रोधाची भावना आहे ती क्रोधाची भावना त्या ठिकाणी उफाळून आली आणि त्यांनी सावकाराला त्या ठिकाणी जाम मारून काढले. आणि मुखियाच्या साह्याने त्या ठिकाणी ज्यांनी त्याला त्या नदीच्या डोहात नेऊन टाकले होते त्या दोघांना सुद्धा त्या ठिकाणी जी काही सजा आहे ती सजा त्या ठिकाणी देण्यात आली. कारण खुणात ते सुद्धा सामील होते म्हणून त्या तिघांनाही त्या ठिकाणी म्हणजे हरिकिशन, गणबा हे सुद्धा त्या खुणामध्ये सामील होते आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा 10,000 रुपये दंड आणि 5 वर्षाची सजा त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी त्यांना सुनावली गेली होती. आणि सावकाराला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड त्या ठिकाणी भरावा लागला. अशा पद्धतीची जी काही शिक्षा आहे ती शिक्षा या पेंटामुळे त्या ठिकाणी या सावकाराला मिळाली होती. आणि तेव्हापासून सावकाराच्या घरी कोणीही वेठबिगारी करायची नाही, कोणीही गुलामगिरी करायची नाही. अशा पद्धतीचं जे काही पेटून उठलेला पेंटा त्या ठिकाणी मुखियाच्या मदतीने त्या ठिकाणी करत होता. म्हणजेच काय तर मुखिया बाजाचा कधीच न येणारा आवाज पेंटाच्या रूपाने वेठबिगारी बंद करणारा, लोकांचा अन्याय शोषणाविरुद्ध उठाव आवाज त्या ठिकाणी ठरला. आणि पेंटा गावागावात जागृती करीत वेठबिगारीचा साप मारण्यात यशस्वी झाला होता. म्हातारा ह्योच्या म्हणाला, पेंटा अंधाराला लागलेलं सूर्यफूल आहे आणि मेलेला मुका बाजाचं सतत आवाज देणारा पेंटा नवीन बाजाच आहे. अशा पद्धतीचं उद्गार या कथेच्या शेवटी त्या ठिकाणी काढलेले आपल्याला दिसून येतात. अशी ही आदिवासी जमातीतील वेठबिगारी जी काही पद्धती आहे या वेठबिगारी पद्धतीवर लेखिका उषा किरण अत्राम यांनी बाजा ही कथानक या ठिकाणी साकार केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दिली जाते तेव्हाच तो त्याविरुद्ध आवाज उठवायला तयार होतो. आणि पेंटाच्या मदतीनं त्या ठिकाणी या कथेमध्ये पेंटानं आपल्या आजी आजोबांपासून जे काही त्यांच्यावर जे काही वेठबिगारीच्या अनुषंगाने होणारे जे अत्याचार आहे याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. अशी ही कथा आपणाला या ठिकाणी सांगता येते. या पद्धतीने आजची कथा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. थांबूया.